विद्याजी, स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये। मोठा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। जसं शिवसेनेचा ज्या प्रमाणे निर्णय घेण्यात आला होता, आता राष्ट्रवादीचा देखील तशाच प्रकारे निर्णय झालाय असं म्हणता येईल, कारण आता अजित पवारांकडे पक्ष आणि चिन्ह देण्यात आलेलं आहे। निश्चितच, कारण याच्यामध्ये काय आधीपासूनच हे लक्षात आम्हाला वाटलंच होतं, ज्या ती शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे त्यांना देण्यात आलं। अगदी निर्ढावलेले लोक आहेत ते सगळे, त्यामुळे हे जरी न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसले तरी त्यांच्या डोक्यातनं काही न्याय येत नाही बाहेर। ते फक्त एखाद्या पक्षापुरताच मर्यादित आहे। आपल्याला अध्यक्षाच्या खुर्चीवर नार्वेकर जरी दिसत असले तरी ते भाजपच्या सांगण्यावरनं काम करतायत हे सगळं दिसतं। आणि या निवडणूक आयोग जो आहे, निवडणूक आयोग सुद्धा रबर स्टॅम्पच झालाय ना। निवडणूक आयोगाला घड्याळ हे चिन्ह त्यांना देण्याचा काहीच अधिकार नव्हता, परंतु त्यांनी ते दिलेलं आहे। आणि त्यांनी घड्याळ आणि हे जरी दिलं असलं तरी लोकांच्या चांगलंच लक्षात आहे, म्हणजे आता तर मतदारांना खूपच चांगलंच लक्षात येईल की अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेब हे पक्षाचे संस्थापक असताना त्यांना मुद्दामून अशा प्रकारे जर डावलण्यात आलं असेल तर लोकांचा संताप चीड अधिक वाढेल आणि याचं नुकसान अजितदादांच्या पक्षाला होणार आहे। अगदी विद्याजी, पक्षाची पुढची भूमिका आता काय असणार आहे? नाही, आता पक्षाचं सर्व आदरणीय पवार साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, तर निर्णय घेतील, काय प्रश्न नाही आहे। तशी तयारी त्यांची आधीपासूनच आहे। म्हणजे दोन्हीकडे घड्याळ मिळालं तरी काय करायचं आणि नाही मिळालं तरी काय करायचं, शेवटी ते शरद पवार आहेत हे विसरता कामा नये। अगदी विद्याजी, धन्यवाद, तुम्ही आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत दिलीत त्याबद्दल।